Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करते माझ्या किचनमधल्या मिनी प्लांटर्सपासनं. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला दाखवलं होतं की मी मटकीची भाजी बनवली होती आणि काही मटकी मी चाळणीमध्ये काढून ठेवली, तर त्याला छान स्प्राउट्स आले होते. तर आज आहे सॅटरडे, तर सकाळच्या वेळेला मी चणा डाळ आणि राईस भिजत घातला होता, कारण की उद्या मला ढोकळा बनवायचा आहे ब्रेकफास्टमध्ये. साधारण 7 ते 8 तास मी डाळ भिजत ठेवली आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये थोडी जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे. आणि इथे आता हे बॅटर रेडी झालं आहे. आता संध्याकाळची वेळ आहे म्हणून मी चहा ठेवला आणि चहा मस्त एन्जॉय केला. काही दिवसांपासून मी गुळाचा चहा घ्यायला सुरुवात केली आहे. वजन कमी करायचं आहे म्हणून शुगर अवॉइड करते आहे सध्या. आणि आता आपण डायरेक्टली येतो रात्रीच्या वेळेला. तर जेवण वगैरे आटपून मला ॲक्च्युली रुद्रांच्या बोरण्यांचं डेकोरेशन करायचं होतं, बट यावेळेला एवढा टाईम मिळाला नाही. तर म्हणून मागच्या वर्षी हे मी शेवटच्या 5 मिनटामध्ये बोर्ड बनवलं होतं. तर असं आपण DIY बोर्डसुद्धा घरीच बनवू शकतो. प्रत्येक वेळेला विकत आणायची सुद्धा काही गरज नसते. तर या बोर्डलाच मी थोडं रिपेंट करायचं ठरवलं. सुरुवातीला धूळ वगैरे व्यवस्थित पुसून घेतली आणि खालची जी पतंग होती ती रुद्रांशने फाडून टाकली. तर मी नवीन बनवली होती आणि त्याच्या स्माइलीसुद्धा मी छान काढला होता. त्यानंतर आमच्या इथल्या छोट्या मेंबरनी त्याला एक नवीन शेप देऊन दिला आणि इथे मी थोडं फ्लावर्सची डिझाईन त्यावर काढून घेतली की थोडं ते बोर्ड आणखीन चांगलं वाटावं, म्हणून त्याला फ्लावर्स काढून थोडं कलरफुल बनवलं. आणि लास्ट इयरला हे मी शेवटच्या 5 मिनटामध्ये बनवलेलं बोर्ड आहे, म्हणून हँडरायटिंगकडे थोडं दुर्लक्ष करा. आणि आत्ता हे जे आहे तर हे होतं फायनल लुक बोर्डचं. आणि नावासाठी मी ग्लिटरचा यूज केला होता. तर सिम्पल क्राफ्ट पेपरचा यूज करून मी हे बोर्ड बनवलं होतं. तर यावेळी मी सिम्पल बोर्डच ठेवलं, बाकी डेकोरेशन काही करणं झालं नाही. आणि त्यानंतर आत्ता येतो आपण डायरेक्टली रविवारच्या सकाळी. तर आज होता गणतंत्र दिवस. तर गणतंत्र दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. म्हणून इंडियन फ्लॅगचीच थीम ठेवून मी आज रांगोळीमध्ये फ्लॅगचे कलर भरले होते आणि हळदी कुंकासाठी मला रांगोळीसुद्धा काढायची होती, म्हणून इंडियन फ्लॅगची थीम ठेवून मी अशा प्रकारची रांगोळी इथे काढली. आणि रांगोळी सकाळीच काढून घेतली, कारण रुद्रांश एकदा झोपेतनं उठला की ती रांगोळी किती वेळ राहील याचीसुद्धा गॅरंटी नव्हती, म्हणून तो उठायच्या आत मला रांगोळी कंप्लीट करायची होती. तर हे आहे रांगोळीचं फायनल लुक. तर अशा प्रकारची छोटीशीच रांगोळी मी काढली. आणि आता जे बॅटर रात्री मी बनवलेलं, तर त्याचा आता ढोकळा बनवायला घेणार आहे. तर त्यामध्ये दही, हळद, मीठ वगैरे ॲड करून मी आता हा ढोकळा स्टीम करायला ठेवणार. तर बेसनाचा ढोकळा जसा हेवी असतो पचायला, बट जेव्हा डाळ आणि राईस आपण त्यामध्ये ॲड करतो तर हा ढोकळा हेल्दीसुद्धा असतो आणि पचायलासुद्धा लाईट असतो. म्हणून हा घरी ढोकळा नक्की बनवून बघा. मी याची डिटेल रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. तर आता इथे बॅटर पूर्ण मी रेडी केलं आहे आणि ते आता मी जे पात्र आहे ढोकळा पात्र त्यामध्ये टाकणार आहे. सुरुवातीला त्यांना तेलाने ग्रीस करून घेतलं आणि थोडा वेळ जे आपण पाणी उकळायला ठेवतो त्यावर जर ते पात्र जे आहे ते जर ठेवलं तर ते व्यवस्थित प्रकारे ग्रीस होतं आणि जो ढोकळा आहे तो चिपकणार नाही. आणि आता इथे मी ढोकळा साधारण 20 मिनटासाठी स्टीम करायला ठेवणार आहे. आणि आता जो नॉर्मल तडका आपल्याला सर्वांना माहिती आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी तो मी बनवत आहे इथे. तर यामध्ये नॉर्मल हिंग, राई, कढीपत्ता, जिरं आणि हिरवी मिरची हे सर्व टाकून मी इथे तडका बनवला. आणि आता इथे साखरचा वापर न करता मी इथे किंचितसा गूळ घातला आहे
म्हणजे जिथे जिथे आपल्याला साखर अवॉइड करता येईल तिथे करायचा आणि सेम टेस्ट लागते, काहीही फरक पडत नाही. आणि आता इथे लास्टला अर्धा ग्लास पाणी मी त्यामध्ये टाकलं आहे आणि इथे हा तडका आता रेडी झाला आहे. आणि आता ढोकळा तुम्ही बघू शकता, साधारण 20 मिनटं मी याला स्टीम केलं आणि छान असा स्पंज आला आहे. तर तो मी सुरुवातीला काढून घेणार, इथे जवळून दाखवते तुम्हाला. तर छान स्पंज आला होता आणि जो आता तडका मी बनवला तो त्यावर मी टाकून घेणार आणि काही वेळ मी ढोकळ्याला थोडं गार होऊ देईल आणि थोडं थंड झाल्यानंतर मी त्यावर त्याला कटिंग करायला घेणार. तर आता इथे छान पीसेसमध्ये मी ढोकळा कट करून घेते आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता की ढोकळ्याला किती स्पंज आला आहे ते. मी इथे तुम्हाला ब्रेकसुद्धा करून दाखवते. तर आतमधले पोर्स तुम्ही बघू शकता, म्हणजे किती छान सच्छिद्र असा हा ढोकळा बनला आहे इथे. आणि तो छान ग्रीन चटणीबरोबर मी सर्व केला. आणि आता डायरेक्टली येतो आपण संध्याकाळच्या 4 वाजता. तर आता हॉलची जी अवस्था आहे ती तुम्ही बघू शकता. रुद्रांशनी सर्व हॉलमध्ये खेळणी पसरवून ठेवली होती आणि हळदी कुंकासाठी मला हॉल आवरायचा होता आणि माझ्याकडे हार्डली 2 ते 2.5 तास होते, ज्यामध्ये मला सर्व आवरून बाकी तयारीसुद्धा करायची होती. तर आता मी यानंतर हॉल आवरायला घेतला आणि हा आहे हॉलचा आवरल्यानंतरचा लुक. तर इथे आहे ना, जे इथे मी हळदी कुंकू आणि बोरणांची थोडी पूर्वतयारी करून ठेवली होती आणि जे स्पून स्टँड तिथे तुम्हाला दिसत आहेत, वाण म्हणून वाटायला ठेवली होती. आणि इथे एक काचेच्या बाउलमध्ये मी छान फ्लावर्स अरेंज करून ठेवले होते, बट ते काही वेळानंतर रुद्रांशनी सर्व इकडे तिकडे फेक सुरू केले आणि अशा प्रकारे मी सिम्पलमध्येच हॉल डेकोरेट केला. कारण की रुद्रांशमुळे आम्ही भरपूर साऱ्या वस्तू पॅक करून ठेवलेल्या आहेत. डेकोरेशनच्या कोणत्याही वस्तू वर ठेवता येत नाही, कारण त्या कधी पाडून टाकणार, फुटल्या जाणार याचा काही पत्ता नसतो. म्हणून ज्यांच्या घरी लहान मुलं असतात त्यांना माहिती असेल की ज्या काही डेकोरेशनच्या ग्लास काचाच्या वस्तू सहसा ह्या ठेवता येत नाही. म्हणून जेवढा मोकळा हॉल ठेवता येईल तेवढा ठेवला आहे. म्हणून माझ्याकडे तुम्हाला हॉलमध्ये जास्त वस्तू पण दिसणार नाही. रुद्रांशला खेळायला पण बरं होतं म्हणून कमीच वस्तू ठेवलेल्या. आणि त्यानंतर तुम्हाला बोर्डसुद्धा मी दाखवलं जे रात्री मी बनवलं होतं. आणि हा आहे माझा हळदी कुंकाचा लूक. तर आता आम्ही इथे दोघेसुद्धा रेडी झालो होतो आणि इथे रुद्रांशची बाहेर जाण्यासाठी घाई चाललेली. आणि इथे मी रुद्रांशला पोज घ्यायला सांगत होते की आपण फोटो काढूया छान म्हणून, बट त्याचे एक्सप्रेशन तो काही चेंज करायला तयार नव्हता. मी शेवटी त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढला. आणि इथे आता सर्व माझे नेबर्स आणि फ्रेंड्स हळदी कुंकाला आले. आणि त्यानंतर मी रुद्रांशला सुरुवातीला औक्षवान करून घेतलं, ओवाळून घेतलं आणि नंतर आम्ही बोरनानला सुरुवात केली. आणि इथे बघू शकता सर्कस. लहान मुलांचं बोरनान करायचं म्हटलं तरी रुद्रांशला एका जागेवर बसायचंच नव्हतं. शेवटी मला त्याला पकडून ठेवावं लागलं. त्यानंतर तो बसला आणि मग आम्ही बोरनानला सुरुवात केली. Speed to the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine.
laugh so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep now. आणि बोरनान झाल्यानंतर मी हळदी कुंकाला सुरुवात केली. We're gonna be two hearts running wild. आणि हळदी कुंकू आटोपल्यानंतर ह्या काही स्नॅक्सच्या प्लेट्स आम्ही सर्वांनी मिळून रेडी केल्या. आणि त्यानंतर इथे सर्व हळदी कुंकूचा प्रोग्राम आटोपल्यानंतर रुद्रांश आणि माझी मस्ती चालू होती. तर परत भेटूया अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.